म्हात्रे बातमीपत्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। बातमीपत्राच्या सुरुवातीलाच नाशिकमधली बातमी आहे। नाशिकमध्ये रस्त्यांवरील खड्ड्यांच्या विरोधात मनसेकडून आंदोलन केलं गेलेलं आहे। मनपा आयुक्त कार्यालयाबाहेर मनसैनिक आक्रमक झाले, त्यांनी आंदोलन केलं। ही आंदोलनादरम्यानची दृश्य आपण बघतोय। नाशिकमध्ये खड्ड्यामुळे जे बळी गेले त्या विरोधात हे आंदोलन आहे। ही सगळी घोषणाबाजी मनसैनिकांकडून केली गेलेली आहे। नाशिकमध्ये खड्ड्यांमुळे अनेक नागरिकांचे बळी गेलेत आणि त्याच्या विरोधात हे आंदोलन केलं गेलेलं आहे। मनपा आयुक्त कार्यालयाच्या बाहेर मनसैनिकांनी जोरदार घोषणा दिल्या। प्रशासनाने दुर्लक्ष केलं आणि त्यामुळे हे सगळे बळी गेलेले आहेत, अनेक नागरिकांचा मृत्यू झालेला आहे असं मनसैनिक आपल्या घोषणांमधून म्हणतात। मनपा आयुक्तांच्या कार्यालयाच्या बाहेरच हे आंदोलन करण्यात आलेलं आहे। ही त्याची दृश्य देखील आपण पाहतोय। रस्त्यांवरच्या खड्ड्यांविरोधात मनसेनं हे आंदोलन केलेलं आहे। प्रतिनिधी किरण कोटूर या संदर्भात आणखी तपशील देत आहेत। किरण, मागच्या काही दिवसांपासून नाशिक शहरात जे खड्डे पडलेले आहेत त्या खड्ड्यांच्या मुद्द्यावरती वेगवेगळे राजकीय पक्ष आक्रमक होताना आपल्याला बघायला मिळतंय। कालच ठाकरे गट आणि शिवसेना शिंदे गट या दोघांनीही नाशिक महापालिकेमध्ये आंदोलन केलं, पण आज या सगळ्या मुद्द्यावरती मनसे आक्रमक भूमिका घेत नाशिक महापालिकेमध्ये खड्ड्यांच्या मुद्द्यावर आंदोलन केल्याचं बघायला मिळालं। या सगळ्या आंदोलनादरम्यान मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी आहे ती मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी केली। नाशिक महापालिकेतील बांधकाम विभागात जाऊन मनसेने ही आंदोलन केली। खरं तर एकीकडे गिरीश महाजन या संदर्भात बैठक घेत असताना, कुंभमेळा कामांचा आढावा बैठक घेत असताना मनसेने याच नाशिक महापालिकेमध्ये जे आंदोलन केलं, या आंदोलनामुळे काही काळ जे आहे ते तणावाची परिस्थिती सुद्धा महापालिकेमध्ये निर्माण झालेली होती। या सगळ्या आंदोलनानंतर गिरीश महाजन यांनी स्वतः जाऊन त्या मनसे पदाधिकाऱ्यांना भेटले आणि चर्चा केली आणि लवकरात लवकर हे खड्डे बुजवू अशा पद्धतीचं आश्वासन गिरीश महाजन यांनी दिलेलं आहे। पण मनसेच्या नेत्यांनी आज आक्रमक भूमिका घेत नाशिकमधील खड्ड्यांच्या विरोधात आंदोलन केल्याचं बघायला मिळालं। जी किरण, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।